Welcome to Mahali's Academy, Hydraulics, Unit 1, Problems on Physical Properties of Fluids, Mass Density, Weight Density, by Professor Nikhil Mahali. आपण ना टाइप 1 चे प्रॉब्लेम या चॅप्टर मध्ये चालू केले होते. यामध्ये आपण फ्लुइडच्या फिजिकल प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम्स पाहत होतो, बरोबर ना. फ्लुइडच्या फिजिकल प्रॉपर्टीवर आपण प्रॉब्लेम्स पाहतोय. पहिला प्रॉब्लेम होता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल इज 0.80. जर ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.80 आहे, ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.80 आहे, देन व्हॉट इज द स्पेसिफिक वेट ऑफ ऑइल. तर मग त्या ऑइलचं स्पेसिफिक वेट काढा. म्हणजे एक ऑइल आहे, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली जी की 0.80 आहे, मग तिचं स्पेसिफिक वेट तुम्हाला त्याचं काढायचंय. मग स्पेसिफिक वेट कोणत्या युनिट मध्ये काढायचंय? न्यूटन पर मीटर क्यूब मध्ये. मग मी काय केलं, गिव्हन डाटा लिहिला की स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे एस आणि ऑइलची आहे म्हणून एस ऑइल. ऑइल बेसला लिहायचे, नाही तर ते सॉइल दिसेल. मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल इज गिव्हन 0.80 आणि विचारलं काय स्पेसिफिक वेट म्हणजे गॅमा. मग स्पेसिफिक वेट ऑफ ऑइल म्हणजे गॅमा ऑइल हे विचारलेलं आहे न्यूटन पर मीटर क्यूब मध्ये. मग माझ्याकडे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला माहिती मला. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आहे गॅमा अपॉन गॅमा डब्ल्यू. पण जर तुम्ही ऑइलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला वापरताय तर मग ऑइलचंच तुम्हाला स्पेसिफिक वेट वापरावं लागेल. मग ऑइलचं स्पेसिफिक वेट डिवायडेड बाय वॉटरचं स्पेसिफिक वेट केलं तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट ऑइल येईल. म्हणजे काय थोडक्यात की कुठल्याही फ्लुइडच्या स्पेसिफिक वेटला जर वॉटरच्या स्पेसिफिक वेटने डिवाइड केलं तर तुम्हाला भेटतो स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट फ्लुइड. कळालं? मग मला काय पाहिजे होता, गॅमा ऑइल फाइंड आउट करायचं आहे. डिवाइड तिकडे जाऊन मल्टिप्लाय. मल्टिप्लाय केलं मी एस ऑइलला गॅमा डब्ल्यू. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल दिलं होतं 0.80 आणि स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर माझं पाठ होतं 9810. मल्टिप्लिकेशन केलं आणि आपल्याला मिळालं स्पेसिफिक वेट ऑफ ऑइल जे की आलं 7848 न्यूटन पर मीटर क्यूब. या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये एकच गोष्ट आपल्याला माहित पाहिजे म्हणजे स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर जे की 9810. यामध्ये काही शंका? ओके, पुढे नंतर यानंतर बाळांनो आपण ना थर्ड एक प्रॉब्लेम पाहिला, सेकंड एक प्रॉब्लेम पाहिला होता की 5 मीटर क्यूब एक सर्टन ऑइल आहे. एक 5 मीटर क्यूबचा एक सर्टन ऑइल आहे, वेट 40 किलो न्यूटन. म्हणजे मी काय केलं, एक ऑइल घेतलं ज्याचं व्हॉल्यूम 5 मीटर क्यूब होतं आणि त्याचं ज्यावेळी मी वेट काढलं तेव्हा ते वेट आलं 40 किलो न्यूटन. मग हे काय वेट आहे आणि हे काय व्हॉल्यूम आहे. कॅल्क्युलेट द स्पेसिफिक वेट अँड मास डेन्सिटी. तुम्हाला स्पेसिफिक वेट आणि मास डेन्सिटी कॅल्क्युलेट करायचंय. स्पेसिफिक वेट म्हणजे गॅमा विचारलंय त्या ऑइलचं आणि मास डेन्सिटी म्हणजे रो विचारलाय त्या ऑइलचं. मग गिव्हन डाटा मध्ये लिहिताना व्हॉल्यूम 5 मीटर क्यूब आपल्याला व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये लागतं म्हणून ओके. व्हॉल्यूम आलं 5 मीटर क्यूब कॅपिटल व्ही. वेट दिलेलं आहे, वेट म्हणजे किलो न्यूटन मध्ये असतं पण आपल्याला यूज करायचं न्यूटन मध्ये. मग 40 किलो न्यूटनचं न्यूटन केलं इंटू 10⁻³ करून. मग 40 इंटू 10⁻³ न्यूटन झालं. एवढा गिव्हन डाटा झाला. विचारलं काय, त्या ऑइलचं विचारलंय आपल्याला गॅमा. ऑइलचा गॅमा म्हणजे ऑइलचं स्पेसिफिक वेट. ऑइलचा रो विचारलाय म्हणजे काय मास डेन्सिटी ऑफ दॅट ऑइल. हे दोन विचारलेले. मग मी काय केलं, सगळ्यात सुरुवातीला तर गॅमाचा फॉर्म्युला यूज केला. गॅमाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, वेट अपॉन व्हॉल्यूम. वेट दिलेलं आहे 40 इंटू 10⁻³ आपण व्हॉल्यूम दिलंय 5. युनिट पण आपले मॅच होतात ते. मग डिवायडेशन केलं, आलं पा स्पेसिफिक वेट ऑफ दॅट ऑइल आलं 8000 न्यूटन पर मीटर क्यूब. कॅल्क्युलेशन करून पाहू शकता. त्यानंतर आपल्याला रो विचारायचा. आता रोचा फॉर्म्युला तसा मास अपॉन व्हॉल्यूम आहे. तुम्ही मासही कॅल्क्युलेट करू शकता पण ते फार लेंदी होईल. पण माझ्याकडे एक गोष्ट आहे ना, रिलेशन बिटवीन गॅमा अँड रो ते आहे ना माझ्याकडे. मग रोचा फॉर्म्युला वापरला मी गॅमा अपॉन ग्रॅव्हिटी. गॅमा म्हणजे स्पेसिफिक वेट अपॉन ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक वेट आपण आत्ताच काढलं 8000 आणि ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे 9.81. डिवायडेशन केलं आणि मला काय मिळालं, मास डेन्सिटी ऑफ दॅट ऑइल जी की आली 815.49 kg पर मीटर क्यूब. हे काय आलं तुमचं मास डेन्सिटी ऑफ दॅट ऑइल बाय युझिंग रिलेशन बिटवीन रो अँड गॅमा. यात काही शंका? असा सेकंड प्रॉब्लेम होता. त्यानंतर लास्ट वाला एक प्रॉब्लेम आपण पाहिला होता, कॅल्क्युलेट वेट डेन्सिटी अँड स्पेस. आपल्याला इथे आता वेट डेन्सिटी आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करायची आहे. वेट डेन्सिटी म्हणलं की गॅमा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणलं की स्मॉल एस. पण त्यासाठी त्यांनी ना त्या लिक्विडचं व्हॉल्यूम दिलं. लक्षात ठेवा, लिटर हे व्हॉल्यूम आहे. 600 मिलीलिटर हे व्हॉल्यूम झालं त्या लिक्विडचं आणि वेट 6 न्यूटन आणि त्याचं वेट पण दिलं 6 न्यूटन. वजन पण दिलं 6 न्यूटन. मग वेज म्हटल्यावरती वेट आहे
न्यूटन मध्ये दिलंय म्हटल्यावर. मग मी काय केलं बाळांनो, गिव्हन डाटा लिहिताना मी फॉर्म्युल्यात वापरताना व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये वापरतो, म्हणजे ह्या युनिटचं कन्व्हर्जन आपल्याला मीटर क्यूब मध्ये करून घ्यावं लागेल. मग 600 मिलीलिटर आहे, एका लिटर मध्ये 1000 मिलीलिटर आहे, म्हणून 600 ला मी 1000 ने डिवाइड केलं आणि लिटर मध्ये कन्व्हर्जन झालं, जे की आलं 0.6 लिटर. आता लिटरचं मीटर क्यूब मध्ये करायला परत 1000 ने डिवाइड केलं, कारण एका मीटर क्यूब व्हॉल्यूम मध्ये 1000 लिटर एवढं लिक्विड बसतं, म्हणून मी काय केलं, त्याला परत 1000 ने डिवाइड केलं, मीटर क्यूब मध्ये आलं 0.0006. काहींचं असं येऊ शकतं कॅल्क्युलेटर 6 × 10⁻⁻⁴, ते सुद्धा चालेल, जे आलं ते लिहा. व्हॉल्यूमचं कन्व्हर्जन मिलीलिटर मधून मीटर क्यूब मध्ये केलं. त्यानंतर त्यांनी दिलं होतं वजन म्हणजे वेट. वेट किती दिलं, 6 न्यूटन. ते ऑलरेडी न्यूटन मध्ये, आपल्याला तेच पाहिजे. विचारलं काय, स्पेसिफिक वेट म्हणजे गॅमा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे एस. हा झाला गिव्हन डाटा ना आस्किंग डाटा. गॅमाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, वेट अपॉन व्हॉल्यूम. वेट दिलंय 6 न्यूटन आणि व्हॉल्यूम दिलंय 0.0006. डिवायडेशन केलं आणि स्पेसिफिक वेट ऑफ दॅट लिक्विड, त्या लिक्विडचं स्पेसिफिक वेट मला मिळालं 10,000 न्यूटन पर मीटर क्यूब. हे न्यूटन मध्ये होतं नाही मीटर क्यूब मध्ये होतं, मग युनिट आलं न्यूटन पर मीटर क्यूब. त्यानंतर आपल्याला विचारलं होतं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, स्पेसिफिक वेट ऑफ दॅट लिक्विड डिवाइडेड बाय स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर. स्पेसिफिक वेट ऑफ दॅट लिक्विड आपण आत्ताच काढलं 10,000 आणि स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर आपलं पाठ आहे 9810. यांचं डिवायडेशन केलं 1.01 असं आलं. दिस इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट लिक्विड. मग त्या लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपल्याला मिळाली. यात काही शंका आहे प्रॉब्लेम मध्ये? कालचं लेक्चर थोडंसं प्रॉब्लेम येत होता म्हणून हे सगळं रिपीट केलेलं आहे. ओके, चला मग आता आपण पुढचा प्रॉब्लेम पाहूया. चला नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या बरं बाळांनो. मी काही होमवर्कला दिलेलं नव्हतं तुम्हाला. क्वेश्चन नंबर किती 4 आहे का ग? या बरं. 100 liters of certain fluid, 100 liters of certain fluid having mass of 85 kg म्हणजे किलोग्राम, determine specific weight and specific gravity, specific weight and specific gravity of the given liquid. असा क्वेश्चन आहे पहा. आता क्वेश्चन जर नीट वाचला तर आपल्याला समजेल की यामध्ये गिव्हन डाटा काय आहे. आता गिव्हन डाटा पाहण्याकरता सुरुवातीला मी पाहिलं 100 लिटर म्हणजे एक फ्लुइड आहे, ते लिटर मध्ये दिलंय. मग लिटर म्हणजे काय आहे, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम दिलंय 100 लिटर. पण ज्यावेळी मी प्रॉब्लेम मध्ये व्हॉल्यूम यूज करतो तेव्हा त्याचं युनिट असतं मीटर क्यूब. मग लिटरचं मीटर क्यूब करायला काय करावं लागेल, त्याला 1000 ने डिवाइड करावं लागेल. 1000 ने डिवाइड केलं की मीटर क्यूब झालं 0.1 मीटर क्यूब. दिस इज द व्हॉल्यूम ऑफ दॅट फ्लुइड. चला व्हॉल्यूम तर मला रिक्वायर्ड युनिट मध्ये मिळालं. पुढे त्याचं मास दिलंय. मास मीन्स स्मॉल एम. मास म्हणजे काय असतं रे, स्मॉल एम. ते दिलंय बाळांनो 85 kg. काय दिलंय, 85 kg. पण आपल्याला मास डेन्सिटी कुठं विचारली का? मग जर मास डेन्सिटी विचारली नाही तर मी मासचं काय करू, मग मासचं कन्व्हर्जन वेट मध्ये करावं लागेल, तेव्हा स्पेसिफिक वेट येईल. आणि स्पेसिफिक वेट आल्यावर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी येईल. मग मासचं कन्व्हर्जन लगेचच वेट मध्ये करून घेऊ. डब्ल्यूचा फॉर्म्युला काय वेटचा, मास इंटू ग्रॅव्हिटी आहे का, आहे. मग वेट इज इक्वल टू मासची व्हॅल्यू 85 kg, ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय रे 9.81. ही ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे. मास इंटू ग्रॅव्हिटी फॉर्म्युला वापरायचा इथं. मग मला वेट सांगा किती येतं, न्यूटन मध्ये यायला पाहिजे. टेल मी द वेट ऑफ दॅट फ्लुइड मला तुम्ही सांगताय 833.85. दिस इज द वेट ऑफ दॅट फ्लुइड, ज्याचं व्हॉल्यूम हे होतं. मग व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये मिळालं. मास दिलं होतं, मासचं कन्व्हर्जन वेट मध्ये केलं. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला रेडी आहे. पण विचारलंय काय, मग म्हणायचं टू फाइंड. बाळांनो आपल्याला काय विचारलंय, आपल्याला विचारलं स्पेसिफिक वेट
म्हणजे गॅमा विचारला आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल एस विचारला. हे झालं गिवन डाटा आणि आस्किंग डाटा. मग पहिल्या स्टेपला आपण नेहमीप्रमाणे गॅमा काढू शकतो. गॅमा म्हणजे स्पेसिफिक वेट, त्याचा फॉर्म्युला आहे वेट अपॉन व्हॉल्यूम. वेट तुम्ही काढलं होतं 833.85 डिवायडेड बाय व्हॉल्यूम तुम्ही काढलं होतं 0.1. मला तुम्ही सांगत आहात स्पेसिफिक वेट ऑफ लिक्विड हे न्यूटन मध्ये वापरलं नाही मीटर क्यूब मध्ये. युनिट तुम्हाला कळालं न्यूटन पर मीटर क्यूब. मग जेव्हा कधी गॅमाचा आन्सर येईल ते न्यूटन पर मीटर क्यूब मध्ये येईल, बिकॉज तुम्ही वेट न्यूटन मध्ये यूज केलं आणि व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये यूज केलं. टेल मी द आन्सर. किती? 8338.5. दिस इज द स्पेसिफिक वेट ऑफ दॅट फ्लुइड. जिचं वेट एवढं होतं आणि व्हॉल्यूम एवढं होतं, त्या फ्लुइडचं स्पेसिफिक वेट आलेलं आहे बाळांनो. मग सेकंड स्टेपला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढू. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड. इकडे बघा, गॅमा अपॉन गॅमा डब्ल्यू इज द फॉर्म्युला फॉर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. मग मला ज्या फ्लुइडचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढायची त्याच फ्लुइडचं काय वापरायचं? स्पेसिफिक वेट वापरायचं. स्पेसिफिक वेट ऑफ दॅट फ्लुइड आपण आत्ताच काढलं 8338.5. स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर हवंय, देत नाहीत, पाठ पाहिजे 9810. यांचं डिवायडेशन केलं की तुम्हाला भेटत असतं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.85. दिस इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट फ्लुइड. त्या फ्लुइडची ही झाली स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि हे झालं स्पेसिफिक वेट. जे विचारलं होतं ते फाइंड आउट केलंय. बोला, यात काय डाऊट आहे का बघून घ्या. गिवन डाटा, फाइंड डाटा आणि क्वेश्चन फॉर्म्युले. काय अडचण? नेक्स्ट प्रॉब्लेम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 आहे पहा, माझ्या बरोबरच लिहा. क्वेश्चन असा आहे, कॅल्क्युलेट स्पेसिफिक वेट, कॅल्क्युलेट स्पेसिफिक वेट कॉमा डेन्सिटी, कॅल्क्युलेट स्पेसिफिक वेट कॉमा डेन्सिटी and specific gravity of 1 liter of liquid which weighs 7 Newton. गिवन डाटा लिहिताना प्रथम हे पाहावं की दिलेलं काय. तुम्ही पाहू शकता इथं लिहिलंय 1 लिटर ऑफ लिक्विड, म्हणजे व्हॉल्यूमच लिटर मध्ये 1 लिटर व्हॉल्यूम आहे. पण मी तर यूज करताना मीटर क्यूब मध्ये यूज करतो. मग लिटरचं मीटर क्यूब करण्यासाठी 1000 ने डिवाइड करायचं. याला जर 1000 ने डिवाइड केलं तर 0.001 मीटर क्यूब. दिस इज द गिवन व्हॉल्यूम फॉर युअर दॅट लिक्विड. लिटरचं कन्व्हर्जन मीटर क्यूब मध्ये केलं बाय डिवाइडिंग 1000. त्यानंतर त्याचं वेज म्हणजे वेटच दिलेलं आहे ना. वेटचं युनिट वरून पण ओळखता येईल, वेट आहे न्यूटन. मग व्हॉल्यूम दिलंय आणि वेट दिलंय. मग बाळांनो विचारलंय काय रे? मग बाळांनो आपल्याला विचारलेलं आहे स्पेसिफिक वेट मीन्स गॅमा. नुसती डेन्सिटी म्हणजे कोणती असते रे? मास डेन्सिटी. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल एस. या 3 गोष्टी विचारल्यात आणि 2 गोष्टी दिल्यात. नेहमीप्रमाणे प्रथम आपण गॅमा फाइंड आउट करू शकतो. मग गॅमाचा फॉर्म्युला पाठ पाहिजे वेट अपॉन व्हॉल्यूम. बाळांनो वेट तर दिलंय त्यांनी 7 न्यूटन, व्हॉल्यूम आहे 0.001. टेल मी द व्हॅल्यू फॉर स्पेसिफिक वेट. न्यूटन पर मीटर क्यूब मध्ये येईल, बिकॉज आपण वेट वापरलं न्यूटन मध्ये आणि व्हॉल्यूम वापरलं मीटर क्यूब मध्ये. टेल मी द व्हॅल्यू ऑफ गॅमा. 7000. दिस इज द स्पेसिफिक वेट ऑफ दॅट लिक्विड. जिचं वेट एवढं होतं आणि व्हॉल्यूम एवढं होतं. मग आता ऐका ना, 2 नंबरला मी रो काढणार आहे म्हणजे डेन्सिटी काढणार आहे. डेन्सिटी म्हणजे मास डेन्सिटी असते. मास डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. आता फॉर्म्युला तर तसा मास अपॉन व्हॉल्यूम आहे, पण इथं मास काढायची काही गरजच नाहीये. डिरेक्टली आपण गॅमा आहे म्हणजे गॅमाचा फॉर्म्युला वापरू.
मग गॅमाचा फॉर्म्युला काय बाळांनो, म्हणजे रो आणि गॅमाचं रिलेशन वापरू, गॅमा अपॉन जी. म्हणजे स्पेसिफिक वेटला जर ग्रॅव्हिटीने डिवाइड केलं, स्पेसिफिक वेटला ग्रॅव्हिटीने डिवाइड केलं की आपल्याला भेटतो मास डेन्सिटी. गॅमा काढला 7000 आणि ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 9.81. ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 9.81 फिक्स आहे आणि स्पेसिफिक वेट ऑफ दॅट लिक्विड आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलं. टेल मी द मास डेन्सिटी. मास डेन्सिटीचं युनिट काय होईल रे? केजी पर, व्हेरी गुड, केजी पर मीटर क्यूब मध्ये मला मास डेन्सिटी सांगावी. 713.55. दिस इज युअर डेन्सिटी, मास डेन्सिटी. बरोबर. आणि अजून एक काय विचारलंय रे? थर्ड पॉइंट, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला स्पेसिफिक वेट ऑफ दॅट लिक्विड डिवाइडेड बाय स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर. मग स्पेसिफिक वेट ऑफ दॅट लिक्विड आपण आत्ताच काढलं होतं 7000. स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर आपलं पाठ आहे 9810. यांचं डिवायडेशन करा आणि त्या गिव्हन लिक्विडचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल डिवायडेशन करून सांगा. 0.7135. दिस इज युअर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. लक्षात ठेवा, ज्या लिक्विडचं तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढता त्याच लिक्विडचं स्पेसिफिक वेट इथं वरती लिहायचं आणि स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर पाठच पाहिजे 9810. बघा यामध्ये काही शंका आहे का कोणाला? हे टोटल आन्सर आहे इकडं, गिव्हन डाटा आन्सर. काही शंका? समजलं का? तो आपला हा प्रॉब्लेम झाला 5 मीटर क्यूबचा झालाय बाळांनो. हा झाला, हा पण झाला, हा आणि हा पण झाला. जस्ट 1 मिनिट. काही प्रॉब्लेम यामध्ये ना रिपीटेड नाहीयेत. जे रिपीटेड नाहीयेत ते नाही केले तरी काही हरकत नाहीये. जे रिपीटेड आहे तेच करा तुम्ही. हो बाळा तुझा. मला वाटतं हा टाईप आता तुम्हाला बऱ्यापैकी कळालेला आहे. तर इथं एक रिपीटेड प्रॉब्लेम नाही, तो एक घेऊन हा टाईपचा प्रॉब्लेम, ह्या टाईपचे प्रॉब्लेम इथं थांब संपून टाकू आपण. अजून एक करा. किती झाले? 5 झाले ना. अजून एक करा. आणि मला असं वाटतं की मग या टाईपचे प्रॉब्लेम जर कन्फर्म झालेले आहेत आपण नेक्स्ट टाईप कडे जाऊ शकतो. कळाले नाही कसे आहेत नेमके? याची एक आयडिया असते, तेवढं कळालं की झालं. मग एक लास्ट क्वेश्चन घेऊन टाका बाळांनो या टाईपचा, म्हणजे ना, आणि तो माझ्या आधी सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला येत आहे की नाही. बघा क्वेश्चन नंबर 6 आहे. इफ 7 मीटर क्यूब ऑफ लिक्विड, 7 मीटर क्यूब ऑफ लिक्विड weighs 63 kilonewton, then determine specific weight and specific gravity. Specific weight and specific gravity. सोल्युशन. नेहमीप्रमाणे मला वाटतं गिव्हन डाटा लिहायला हवा. मी गिव्हन डाटा लिहितोय. या ठिकाणी 7 मीटर क्यूब दिलंय, मीन्स हे व्हॉल्यूम आहे. मीटर क्यूब मध्ये व्हॉल्यूम देतात आणि वेज म्हणजे वेट दिलंय बरं का बाळांनो. वेट दिलंय 63 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन करा 63 × 10³ न्यूटन. दिस इज युअर व्हॉल्यूम आणि वेट जे गिव्हन आहे. आता विचारलंय काय ते पहा बरं. विचारलंय बाळांनो आपल्याला स्पेसिफिक वेट म्हणजे गॅमा आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे यस. हेच विचारलेलं आहे नेहमीप्रमाणे. मग गॅमाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे स्पेसिफिक वेटचा, वेट अपॉन व्हॉल्यूम. मग वेटची व्हॅल्यू दिलेली आहे पोरांनो त्यांनी 63 × 10³ न्यूटन. दिस इज द वेट आणि व्हॉल्यूम दिलाय 7 मीटर क्यूब. यांचं जर डिवायडेशन केलं तर तुम्हाला काय भेटतं? स्पेसिफिक वेट ऑफ दॅट लिक्विड किती येतं बघा बरं. 9000 न्यूटन पर मीटर क्यूब येतं. दिस इज द स्पेसिफिक वेट ऑफ दॅट लिक्विड. त्यानंतर सेकंड वन आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय रे? स्पेसिफिक वेट ऑफ दॅट पर्टिक्युलर लिक्विड डिवाइडेड स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर.
मग स्पेसिफिक वेट ऑफ दॅट लिक्विड आपण काढलं 9000 डिवाइडेड बाय स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर 9810. टेल मी द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट लिक्विड. 0.917. संपला प्रॉब्लेम. टू मच सिंपल. ओके, याच्यासारखे देऊ का 1-2 होमवर्कला? ट्राय करता का? इथेच घेऊ? तुला काय झालं? तू काय एवढी शांत झाली ती बाळा? 7वं झालं ना? 8वं आहे ना? या. A liquid weighs 7.25 न्यूटन पर लिटर. आता यामध्ये थोडस जरा बारकाव आहे. कॅल्क्युलेट डेन्सिटी, फक्त डेन्सिटी विचारली बरं बाळांनो, अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ऑइल. सोल्युशन. गिवन डाटा सांगा बरं, तुम्ही सांगा मला गिवन डाटा. 7.25 हे काय बरं? वेट आहे की नाही? ओके, आणि इथे काय दिलंय बरं? व्हॉल्यूम काय दिलंय प्लीज सांगा. इथे काय लिहिलंय? पर लिटर. एवढा वेट आहे पण पर लिटर ना, म्हणजे व्हॉल्यूम काय दिलं? 1 लिटर. आणि 1 लिटरचं मीटर क्यूब करण्याकरता 1000 ने डिवाइड करायचं, म्हणजे व्हॉल्यूम येईल 0.001 मीटर क्यूब. अशा पद्धतीने व्हॉल्यूम आणि वेट दिलंय. विचारलं काय? यामध्ये तुम्हाला विचारलं काय रे बाळांनो? डेन्सिटी म्हणजे मास डेन्सिटी, रो विचारलंय. मग तुम्हाला वेट वरून मास काढता येईल ना. आणि अजून एक काय विचारलंय बाळांनो? गॅमा पण फाइंड आउट करा. चला, स्पेसिफिक वेट पण काढा आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे यस विचारलंय. पहा बरं, हा प्रॉब्लेम घरी जमेल का? बघून सांगा मला. कराल घरी नक्की? अजून एक घ्या होमवर्कला. क्वेश्चन नंबर 9 असेल पहा. 9 आहे 8 आहे? ठीक आहे, असू द्या. नंबरला काय होतंय? या. A 400 ml of certain liquid, a 400 ml of certain liquid, a 400 ml of certain liquid weighs 9 Newton. Calculate weight density. weight density म्हणजे काय असतं रे? स्पेसिफिक वेट अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ओके, यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता गिवन डाटामध्ये काय दिलंय की व्हॉल्यूम दिलंय बाळांनो 400 ml, 400 मिलीलिटर व्हॉल्यूम दिले. हे मिलीलिटरचं हे करून घ्या, 1000 ने डिवाइड केलं तर लिटर होईल ना. मग किती होईल ते? 0.4 लिटर होईल. पण मी लिटर मध्ये नाही वापरत, मीटर क्यूब मध्ये वापरतो. 0.4 ला परत 1000 ने डिवाइड करा, मीटर क्यूब होईल. मग किती होईल? 0.0004 मीटर क्यूब. अशा पद्धतीने बाळांनो तुमचं व्हॉल्यूम मिलीलिटरचं मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट होईल. आणि वेज म्हणजे वेट दिलंय 9 न्यूटन. विचारलं काय ते घेऊ. यामध्ये तुम्हाला विचारलं स्पेसिफिक वेट म्हणजे गॅमा. नंतर तुम्हाला विचारलंय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे यस. आणि नंतर विचारलं रो म्हणजे मास डेन्सिटी. विचारलं नाही पण काढा. तर मला असं वाटतं की हाही प्रॉब्लेम तुम्ही घरी करू शकता. उद्या मला आन्सर विचारा, डाऊट आल्यास हे करा. ओके, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके, बाय मुलांना. उद्या नवीन टॉपिक, नवीन प्रॉब्लेम्स. बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.